हो बाप रे बाप, खालती जाण्यासाठी मित्रांनो भुयारी मार्ग आहे. ठीक आहे, परंतु या मंदिराची खास बात आहे ना की तुम्हाला साईडून जावं लागतं बघा इकडून, आणि पूर्ण खोल अड्डा आहे. आणि वरतून बघा इथे जुन्या काळातलं मंदिर आहे, प्राचीन काळातलं मंदिर आहे, जे की राधाकृष्णाचं मंदिर आहे. बघू शकता या साईडला. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कलंबस ते साटलेवाडीमध्ये. इथे एक जुनं मंदिर आहे, प्राचीनकालीन मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर, श्री राधाकृष्ण मंदिर ना रे. ओके, तर बघू शकता. आणि आपला मित्र आहे सौरभ आमरे, तर त्याचं घर तिकडे आहे. तर त्याच्या इथं आलेलो, परंतु तो आता घरी नाही आहे. त्याचा मित्र आहे, तर त्याचा मित्र इकडे आहे आणि माझे मित्र 2 आहेत बघू शकता. तर आम्ही टोटल 4 जण आम्ही त्या साईडला चाललो आहे आणि इथून पाकडीत सुरू होते. तर बघू शकता या साईडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जुनेकालीन प्राचीन मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर. ओके, बघू शकता इथे. तर आपण इकडून आता खालच्या दिशेने चाललेलो आहोत. ठीक आहे, तर चला, जे काही जुनं मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि मी बरीच सारी संगमेश्वरमधली मंदिरं तुम्हाला दाखवलेली आहेत, परंतु तुम्ही रिस्पॉन्स देत नाही व्हिडिओला. प्लीज यार लाईक करा आणि व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे बघू शकता चारी बाजूने अशी झाडं आहेत ना, एक नंबर वाटतात. हे बघा, आणि इकडून अशा जांबा दगड किंवा फाडी किंवा चिरा बोलू शकता, त्या ह्या पद्धतीचं इथे हे आहे, म्हणजे पाकडी आहे, पायथ्याने आहेत खालती उतरण्यासाठी. ठीक आहे, तर आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. तर चला जाऊया आणि बघूया मंदिर. ठीक आहे, हे बघा असं सीन आहे इकडून. ओके, हो मित्रांनो, एक नवीन म्हणजे ओके, जुन्या कालीनचं ब्राह्मणांची वस्ती होती इथे बोलतायत. हे बघा मित्रांनो, इथे एक मूर्ती आहे बघू शकता इथे. ठीक आहे, देवाची मूर्ती आहे. आणि हा वाडा होता वाटतं. आता आपल्याला एवढं काय प्रॉपर जुन्या काळातलं इथलं माहिती नाही, परंतु इथला जो मुलगा आहे त्याला थोडंफार माहीत आहे, म्हणून त्याला आपण घेऊन आलोय. बघू शकता हा जो चौतारा दिसतोय ना, हा जुन्या काळातला चौतारा आहे. ठीक आहे, हा बघा. ओके, आणि आपल्याला मंदिराच्या इकडे हे मंदिर आहे, ते राधाकृष्ण मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, म्हणजे प्राचीन काळामधलं ते मंदिर आहे. साटलेवाडी कलंबस ते. ठीक आहे, म्हणजे जुन्या गोष्टी मला व्हिजिट करायला लय आवडतात. ठीक आहे, ते मंदिर असू दे, गडकिल्ले असू दे, म्हणजे सर्व काय असू दे, मला जुन्या गोष्टी दाखवायला भरपूर आवडतात. ओके, बघू शकता मंदिर पूर्ण चिरे बांधकामने केलेलं मंदिर आहे हे. ठीक आहे, चारी बाजून बघू शकता. ओके, आता पण इथून जाऊया आतमध्ये. ठीक आहे, पहिले मी तुम्हाला या साईडचंही दाखवतो, व्ह्यू कसं आहे मंदिर. ठीक आहे, ही समोरची बाजू आहे. आता मंदिर तुटलं आहे. ठीक आहे, चारी बाजूनी तटबंदी आहे, चिरांची तटबंदी आहे बघू शकता. या साईडला छोट्या छोट्या अशा खिडक्या आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे इकडं इकडून ही बॅक साईड आहे वाटतं. हे बघा, इकडून पण गेट आहे, म्हणजे इकडून एक दरवाजा आहे. ठीक आहे, या साईडला. हो बाप रे बाप, खालती जाण्यासाठी मित्रांनो भुयारी मार्ग आहे. ठीक आहे, विहीर आहे का, थांबा तुम्हाला दाखवतो मी. ओके, या साईडला कुठं आहे रे, तर मला जायचं आहे खाली आपल्याला. ठीक आहे, तर मित्रांनो पहिले आतून वगैरे दाखवतो, चारी बाजून बघितलं, नंतर मी खालती जाऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे जुन्यातलं बांधकाम आहे. ठीक आहे, आता इकडून आपण जातोय, इकडून जाऊ शकतो ना. ठीक आहे, हे बघा, इथं पण एक मूर्ती आहे. ठीक आहे, तर आता मला इकडून त्या साईडला जायचं आहे, पण ते कसं म्हणजे इकडून त्या साईडला जातात की नाही ते आपल्याला काय माहिती नाही, त्यामुळे गडबड होण्यापेक्षा आपण रिवर्स गेलेलं बरं. ठीक आहे, ओके.
ते बघा इकडून असं आतमध्ये एंटर झालोय. आता मी तुम्हाला समोरून दाखवतो, समोरून कसं दिसतंय ते. ठीक आहे, हे बघा आता हे समोरचं एंट्रन्स आहे. आता एंट्रन्समधून आपण इथून आत गेल्यावर असं दिसतंय, बघू शकता. ठीक आहे, समोरच. हो, हे बघा ह्या साईडला जुन्या काळातले जे खांब होते ना, त्या खांबासाठी इथे दगड आहेत. हे 1 2, हे बघा 2 1 3 आणि त्या कोपऱ्यात 4 आणि हा एक 5. ठीक आहे, सेम ह्या साईडला पण आहेत तसेच. ठीक आहे, अशा प्रकारे मंदिर आहे. हे ह्याच्यासाठी पाणी, हा हा हा. तर मित्रांनो बघू शकता, हे जुन्या काळातलंच आहे, बनवलेलं आहे, जेणेकरून इथे पाणी म्हणजे पाण्याचा असा फवारा असतो ना, त्या पद्धतीने वॉटरफॉल सारखा करण्याचं इथे म्हणजे ही जागा आहे त्याची. आणि समोर असं मंदिर आहे. ठीक आहे, ह्या साईडून बघू शकता असा एक इकडून एक दरवाजा आहे. ठीक आहे, आणि इकडून एक दरवाजा आहे. ठीक आहे, आणि आतमध्ये गेल्यानंतर समोरच अशी मूर्ती आहे, बघू शकता राधाकृष्णांची. अशा प्रकारे जुन्या काळातली आहे. ठीक आहे, ओके. हे बघा मूर्ती अशा प्रकारे आहे. ओके, आणि आता मला वाटतं हे बांधलंय ना थोडं नवीन. हा, हे थोडं म्हणजे बांधलंय ह्या साईडला स्ट्रक्चर, पण ह्याच्या आधी जुनं मंदिर होतं हे. आता जुनी म्हणजे जुनं बांधकाम ढासळल्यामुळे इथे हे नवीन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ही जुनी मंदिर आहे. काय बोलतोय, गोकुलाष्टमीला कार्यक्रम असतो ना. ओके, तर बघू शकता. तर आता मित्रांनो आपण कुठे जाऊया, पाटीवीर बघायला. ठीक आहे, तर आता मंदिर बघितलं तुम्ही. हा, ठीक आहे, रिस्क आहे बोलतोय, पण बघूया, डर के आगे जीत आहे. ओके, तर आपण जाऊया इकडून. शिवी गाळी नका करू रे, व्हिडिओ चालू आहे. चप्पल घालायची नाही घातली चप्पल. हा, घालू का नको. आपण तर मित्रांनो आपण इथून आता जातोय बिना चप्पलीचा, आणि याने चप्पला घातलेत. ठीक आहे, बघूया काटे तुटतायत. तर मित्रांनो विहीर बघा, बापरे बाप. चल जुन्या काळातलं असं बघा, मला आवडतं. भयानक विहीर आहे. बाई हे गार वाटतं कसलं अभि. मित्रांनो आतमध्ये विहिरीच्या म्हणजे इथून खालतून चिरे बांधकामाची विहीर आहे ही. ठीक आहे, हे बघा वरतून असं दिसतंय. आणि ही जी विहीर आहे ना, थांब अभि, तर ही विहीर आहे ना, इथं आतमध्ये आल्यानंतर कसं वाटतं अभि, थंड वाटते ना, एकदम गारवा आहे. आणि खालती पाणी आहे, बघू शकता. थांबा तुम्हाला इकडून दाखवतो. ठीक आहे, पूर्ण बांधकाम. ओके, बांधकाम बघू शकता असं पद्धतीने जुन्या काळातला. आणि ही विहीर आहे ना, आणि या विहिरीच्या लगतच इकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे. ठीक आहे, हे जुन्या काळातलं असं बांधकाम बघू शकता. दगडी पडतील ना पाडा आमच्या हे अशी. ठीक आहे, तर आता इथून आपण वरती जाऊया. जुन्या काळातलं बांधकाम एक नंबर आहे. बापरे बाप, खतरनाक विहीर आहे. एकदम गार वाटत होतं. आता तुम्हाला ह्यासाठी दाखवतो कसं आहे ते. ठीक आहे, तर वरतून बघा, आपण खालती गेलेलो, वरतून बघा कसली खोल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 असे 4 हे आहेत म्हणजे कॉलम. थांबा या साईडला बघू दे. ओके, आणि हे आता बांधकाम हलतंय. हे बघा अभि दाखव. ठीक आहे, त्यामुळे इकडं आले तर रिस्क आहे. ठीक आहे, सेफ्टी बाळगूनच हे सर्व स्टंट करा. स्टंट म्हणजे आपण काय नाही दाखवतोय फक्त, पण आपली सेफ्टी बाळगूनच हे सर्व दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय आपण. हे बघा, ही 3रा आणि हा 4था. आणि इथे समोरच पुढे
मूर्ती आहे राधाकृष्णांची. ठीक आहे. आता ब्रो कुठं आऊया? विहीर ना जुने. तर मित्रांनो आता आपण मंदिर बघितलं, आता आपण जुन्या काळातली विहीर बघायला जाऊया. चला, ती त्या दिशेला आहे. चला. तर मित्रांनो आपण आता ते मंदिर होतं बघू शकता राधाकृष्णाचं, ते मंदिर बघितल्यानंतर आपण आता या दिशेने चाललो आहे. त्या साईडला जायचं आपल्याला. बघा मित्र मला घेऊन चाललेत. तिकडे विहीर आहे, जुन्या काळातली जी विहीर आहे ते आपण बघायला जाऊया. तर चला जाऊया. घामाघूम झालो आहे, परंतु काय आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे, त्यासाठी मेहनत बनताय ना. मेहनतीशिवाय दुसरं काय फळ नाही. ठीक आहे. तर एवढं चांगल्या लोकेशन, जी लोकेशनं कधी कोणी बघितली नाही ती लोकेशनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुमचं पण एक कर्तव्य होतं ना की भाई ही गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. आता इकडे जाऊया. ठीक आहे. बाकी तुमची इच्छा, जर या गरीब माणसाचं काहीतरी थोडं बोलणं किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादं फुटेज दाखवणं जर आवडलं असेल तर नक्कीच सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतःहून करा, मला माहिती आहे. ठीक आहे. परंतु बघून इग्नोर करणं हे खूप चुकीचं वाटतं ना. ठीक आहे. तर ही होती आपली गोष्ट. तर बघू शकता लोकेशनवर पोचलो. ही विहीर आहे, पाणी आहे ज्या. तर बघू शकता मित्रांनो इकडून दाखवतो मी. कोणाला समजणार पण नाही की इथं विहीर आहे म्हणून. मी पण विचार करत होतो की विहीर अजून लांब असेल, परंतु तुम्ही विचार करा इथं कुठं विहीर दिसते, परंतु ही विहीर आहे. ठीक आहे. ही चौकोन आयताकृतीमध्ये आहे. ठीक आहे. ही बघा. अरे बाप रे बाप, हे देखो. अशी चालण्यासाठी आतमध्ये पायऱ्या आहेत उतरण्यासाठी, परंतु ही जुन्या काळातली विहीर आहे. ठीक आहे. थांबा पहिले चारी बाजून दाखवतो. हे बघा. ओके. हां, पाण्याचा यूज करतात अजून पण. ही जुन्या काळातली विहीर आहे मित्रांनो. आणि बघू शकता स्ट्रक्चर कसं आहे याचं. हे बघा असं स्ट्रक्चर आहे, म्हणजे कोरीव काम भारी केलं आहे. ठीक आहे. खालतून दाखवतो मी तुम्हाला, पण त्याच्या आधी मी वरतून दाखवतोय. आणि याच्यावर घाण पडू नये त्यासाठी याच्यावर हे टाकले, ताडपत्री टाकले ही वाली. ठीक आहे. ग्रे कलरची. सॉरी मेट टाकले. हां ठीक आहे. आता बोलताना कधी कधी शब्द इकडचे तिकडे होतात. ठीक आहे. हे ग्रीन कलरचं मॅट टाकलं आहे बघू शकता अशा पद्धतीने. आणि इकडून असं हे आहे चारी बाजून. हे बघा. ठीक आहे. आयताकृती ही विहीर आहे. त्या साईडला पण आहे का? नाही ना. ही एवढीच आहे बघा. इथून एवढी लांब आहे आणि खालती पायटेन आहे. ठीक आहे. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता जाऊया आपण आता विहिरीमध्ये. ठीक आहे. अशा पायऱ्या आहेत. ठीक आहे. इथून आणि थोडं गवत वाढलं मित्रांनो. यो काय साप आहे का बेडूक आहे? हे इथं काहीतरी आहे बघा. आतून कशी दिसते विहीर. हा अरे हे आपलं बेडूक आहे वाटतं. हाँ ठीक है. अभी रुक. अभी मैं कुछ बोल रहा है. 2 मिनटं थांबा. बोलल्यावर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येईल. परंतु मला असं वाटतंय की ही लपण्यासाठी अशी जागा वाटते, म्हणजे कोण शत्रू आले ना तर ह्याच्यामध्ये लपू शकतो. कोणाला दिसणार नाही. हा अभी दिसतोय मी गायब ना. ओके. बघू शकता अशा पद्धतीने हे विहीर आहे. आणि हे पाणी आता अजूनपर्यंत यूज करतात. तिथे पाईप टाकलाय. कोणाच्या तरी शेतामध्ये वगैरे यूज करण्यासाठी ह्या पाण्याचा वापर केला जातो असं मला तरी वाटते. आणि हे चिरे बांधकाम बघू शकता कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आणि ती जी मगाशी दाखवली होती ना मंदिराची इथली विहीर, ती एकदम खोल होती. आणि ही जी आहे थोडाच डीप अंतर आहे बघू शकता इथून. हे बघा किती पायऱ्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. 11व्या पायरीनंतर इथे पाणी लागतं. ठीक आहे विहिरीमध्ये. आणि हे पाणी 24 म्हणजे 12ही महिने पाणी साचूनच असतं ह्याच्यामध्ये. बरोबर ना रे? ओके. 12ही महिने पाणी ह्याच्यामध्येच असतं आणि ह्या पाण्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने हे लोकेशन मी तुम्हाला दाखवलंय. संगमेश्वर मधून आपलं कलंबस ते साटलेवाडी या ठिकाणी हे आहे आपलं विहीर आहे किंवा हे लोकेशन आहे. ठीक आहे. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. पाणी बघू शकता एकदम आता थोडंसं घाण झालंय. ठीक आहे. कारण इथे झाडं वगैरे आलेली आहेत या साईडला. चला तर आपण आता इथून निघूया. ओके. एवढं भारी लोकेशन दाखवलंय तुम्हाला. ओके.
कोणाला समजणार पण नाही की इथं एक विहीर आहे. बघू शकता अशा पद्धतीने तिकडे मंदिर होतं ते बघा, त्या साईडला मंदिर आहे. तिकडून आल्यानंतर कोण बोलेल की इथं मंदिर आपलं विहीर आहे. ठीक आहे. आणि ही विहीर आहे ना थोडी युनिक आहे, आयताकृती आहे. ती जी विहीर होती ना ती पण अशी एल टाईपमध्ये होती, एल टाईप. पण तिथे आतमध्ये हे पडलं होतं, दगडी पडले होते, चिरा पडल्या होत्या. त्यामुळे मला त्या साईडला जाताना आलं, फक्त खालच्या दिशेने आलं ते तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. अशा पद्धतीने ही विहीर आहे. तर मित्रांनो तुम्हाला 2 विहिरी दाखवल्या आणि आता एक तिसरी विहीर आहे ती की थोडं पुढे आल्यानंतर ही बघा, ही पण विहीर आहे. आणि इथे एक मंदिर आहे, त्या मंदिराला आपण विजिट करणार आहोत, पण ते पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुम्हाला ही विहीर दाखवतो. बघू शकता ही पण चिरे बांधकामाने केलेली विहीर आहे. ठीक आहे. इथे जुन्या दगडी आहेत, आपले चिरा आहेत. आणि ही विहीर ही चौकोनी आहे, ही चौकोनी विहीर आहे. ती जी होती ती थोडी आयताकृती होती आणि ती पहिली दाखवली मंदिराची इथली ती एल टाईप होती. ठीक आहे. आता ह्याच्यावर मॅट टाकलं आहे ग्रीनवालं, त्यामुळे आपल्याला हा इकडून आहे पायऱ्या बघू शकता. हे बघा, हे अशा उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 ही 7 पायऱ्यांची विहीर आहे. ठीक आहे. आतून दाखवतो, चप्पल काढतो. हे बघा आतमधून अशी आहे. ठीक आहे. हे बघा अशी अशा पद्धतीचं बांधकाम आहे यांचं, विहिरीचं चिरे बांधकाम बघू शकता. ठीक आहे. ओके. तर मस्त वाटलं. तुम्ही जर आजचं जे मंदिर होतं राधाकृष्णाचं ते मंदिर बघितलं, प्लस तुम्हाला मी 3 विहिरी दाखवल्या. ठीक आहे. तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर लाईक करा. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बूम.